नमस्कार. नमस्कार. तर शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात चालू होणार की नाही? बांगलादेशकडनं वारंवार कांद्याची मागणी भारताकडे. बांगलादेशचे निर्णय हा जर सरकारने घेतला तर भारतातल्या सर्व शेतकऱ्याला याचा नक्की फायदा होईल, जे कांदा उत्पादक आहे आणि ज्यांच्याकडे आता सध्या कांदा आहे. पण भारत सरकार असं का करत नाही, का घेत नाही, हे का देत नाही आहे, बांगलादेशला कांदा का निर्यात चालू करत नाही, हे जर निर्यात चालू केली पाहिजे असं माझंही म्हणणं आहे. तुम्ही कमेंट करून सांगा, हे सरकार शेतकऱ्यासाठी योग्य आहे की नाही. तर शेतकरी मित्रांनो, बांगलादेशकडनं वारंवार कांद्याची मागणी येते भारताकडे, तरी भारत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करते आणि निर्यात चालू करत नाही आहे. बघितलं तर बांगलादेशच्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याला 50 रुपये ते 60 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावं लागतोय. कुठे तर बांगलादेशमध्ये. आणि भारतामध्ये सर्वसामान्यांना जे शहरात असतात त्यांना 25 ते 30 रुपयाने खरेदी करावं लागतं आणि शेतकऱ्याकडून हाच कांदा 17 रुपयाने घेतला जातोय. तर शेतकरी मित्रांनो, याच्या मागचं कारण काय? तर कारण हेच की सरकार म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्यात चालू करत नाही आहे. जर त्यांनी आज ही निर्यात चालू केली तर कांद्याला नक्की भाव वाढेल. आता हा 5वा GR आहे बांगलादेशकडनं की आम्हाला कांद्याची गरज आहे, तुम्ही आम्हाला कांदे पाठवा. पण तरीही भारत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि निर्यात चालू करत नाही. ते निर्यात चालू करत नाही हे कारण की भारतातल्या जे शहरातला असतात त्यांना कांदा घ्यायला परवडावं म्हणून ते निर्यात चालू करत नाही. निर्यात चालू केली तर भाव वाढतील, त्यांना तो परवडणार नाही. पण शेतकऱ्याचं काय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ लागतो का डिटेल्स